हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता द्वितीय अध्यायातली द्वितीय वल्ली मागच्या भागात समाप्त झालेली आहे. आता तृतीय वल्लीला सुरुवात होईल. मला असं वाटतं की कठोपनिषद हे अत्यंत महत्त्वाचं उपनिषद आहे असं वाचताना खूप जाणवतंय आणि योगदासांनी ते अत्यंत सोप्या सुलभ भाषेत आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सगळेच मंत्र मला खूप महत्त्वाचे वाटत आहेत. आणि आता ह्या तृतीय वल्लीचं शीर्षक आहे आत्ममिलन. श्लोक क्रमांक 1. ऊर्ध्वमूलः अवाकशाखः एषा अश्वत्थ सनातनः तदेव शुक्रम तदब्रह्म तत् एव अमृतम उच्यते. तस्मिन् लोकः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन. एतत् वै तत्. अन्वयार्थ. ज्याची मुळे वर आहेत आणि शाखा खाली आहेत असा हा अश्वत्थ वृक्ष खूप पुराणा जुना आहे. तो तेजपुंज शक्तिवान आहे. तोच ब्रह्म आहे. त्यालाच अमृत असे म्हणतात. सर्व लोक त्याच्यात आश्रित आहेत. त्याला कोणीही ओलांडू शकत नाही. तू विचारत असलेला हाच तो परमात्मा होय. मृत्यूनंतर ज्याची भेट व्हावी असे वाटते त्या परमात्म्याची ओळख यमराज एका अद्भुत दृष्टांताने करून देत आहेत. अद्भुत अशासाठी की पृथ्वीवर आढळणाऱ्या वृक्षाच्या बरोबर उलट अशा वृक्षाची यमराजांनी उपमा दिली आहे. या अद्भुत वृक्षाची मुळे खाली जमिनीत नसून आकाशात अधांतरी आहेत. त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या फांद्या वरच्या बाजूला न पसरता खालच्या बाजूला पसरतात. अर्थातच त्याला पाने, फुले, फळे खाली येणे स्वाभाविकच आहे. त्याला अश्वत्थ असे नाव दिलेले आहे. अर्थात उलट बाजूचा वृक्ष ही केवळ उपमा आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पृथ्वीवर आढळणारा पिंपळ वृक्ष भरपूर शेकडो वर्षे जगतो. आमच्या गावाला माझ्या आजोबांच्याही आधीपासून पिंपळ वड अजूनही तसेच उभे आहेत. या वृक्षाचा विस्तार महाप्रचंड असतो. 10 जणांनी हातांचा घेर केला तर त्याचा बुंधा कवेत येतो. तो 100 फूट उंच जातो. त्याची मुळे खोलवर, खूप खोलवर आणि लांब लांब पसरतात. हे अनेक अर्थाने एक महाविलक्षण उदाहरण आहे. कारण याचे अनेकविध अर्थ आहेत. या अर्थाचा उलगडा करत हा मंत्र समजावून घ्यायचा आहे. एक विवक्षित अर्थच बरोबर आणि बाकी चूक असा दृष्टिकोन न ठेवता या प्रत्येक अर्थाने त्यामधून सांगितलेले तत्व पाहायचं आहे. यावरून मृत्यूच्या अतीत होऊन त्यानंतरचे जीवन कसे जगावे त्याचा उलगडा होतो. मुक्त जीवन तेथेच असते. तेथेच आत्ममिलन घडते. तेथेच योगेश्वर आहे. आपलं श्वसन म्हणजे अंतरात्मा आणि परमात्मा यांच्यामधील संधान आहे. अंतरात्मा हा परमात्म्याचाच अंश असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक अतूट धागा कायम राहतो. अंतरात्म्याला सतत परमात्म्याचे आकर्षण असते. या आकर्षणामुळे त्यांच्यात अखंड स्पंदन सुरू असते.
हेच आपले श्वसन असते. हा श्वसनाचा धागा अनादी अनंत आहे. तो कधीही नष्ट होत नाही किंवा थांबत नाही. त्यामुळे श्वसन आपल्या हातात नाही. ते देहामधील अंतरात्म्याच्या प्रवेशाने आपोआप सुरू होते आणि अंतरात्म्याच्या देहामधून जाण्याने त्याच्यासह बाहेर जाते. अंतरात्म्याच्या प्रवेशाने श्वसन सुरू होऊन देह जसा सजीव होतो तसाच अंतरात्म्याच्या गमनाने तो निर्जीव होतो. परंतु यामुळे देह सजीव होऊन आत्मतत्वाला सृष्टीलीला उपभोगता येते. या श्वसनामुळे देहाला जगायला उपयुक्त असा प्राणवायू मिळतो. हा प्राणवायू आपल्याला परमात्म्यामुळे मिळतो आणि आपले आयुष्य सुरू होऊन जगले जाते. हेच ते आपल्या आयुष्याचे वर परमात्म्याप्रत असलेले मूळ होय. आयुष्य त्याखाली वर्षानुवर्ष वृक्षाप्रमाणे वाढत जाते. आयुष्याला अनेकविध पैलू असतात. त्याच वृक्षाच्या फांद्या होत. आयुष्यात भोग निर्माण होतात. तीच वृक्षाची पाने, फुले, फळे होत. श्वसन परमात्म्यामधून येत असल्यामुळे त्याला अमृत असं म्हटलेलं आहे. ते आत्मब्रह्म आहे. ते शाश्वत आहे. ते देहाचा त्याग झाला तरी या अविरत श्वसनामुळे आपला पुनर्जन्म होतो. मृत्यू देहाचा होत असतो, आपला नव्हे. कारण आपण म्हणजे सतत श्वसनाद्वारे परमात्म्याच्या संपर्कात असलेला अंतरात्मा आहोत. श्वसन सतत चालूच असते. ते वस्त्र बदलल्याप्रमाणे एका देहातून दुसऱ्या देहात जाते, एवढेच. ते शुक्र म्हणजे तेजपुंज आहे. प्राणायाम, ओंकार, उपासना या श्वसनाच्या उपासना आहेत. त्या केल्याने कांती, बुद्धी, तेजपुंज शक्तिमान होते. अश्वत्थ या शब्दाचे 2 अर्थ आहेत. ते येथे दोन्हीही अर्थ चपखल लागू होतात. पहिला अर्थ म्हणजे अश्व म्हणजे व्यापणारा, पसरणारा. परमात्म्यामधून निर्मित हे विश्व अनंत असे पसरलेले आहे. त्यात अनेक ग्रह, उपग्रह, अगणित तारे, धूमकेतू आहेत. त्यात आपल्या सूर्यमालेत आपली पृथ्वी आहे. त्यात आपल्या पृथ्वीवर 84 लक्ष योनींमधून सजीव सृष्टी अस्तित्वात येऊन पसरलेली आहे. अनेक जीव आणि त्यांच्या वंशवेली वाढत आहेत. वंशवेलीचा नकाशा मूळ पुरुषापासून सुरू होतो. मूळ पुरुष प्रथम लिहितात आणि मग त्याखाली एक एक वंश लिहितात. नकाशात हे मूळ वर असते. त्या खाली त्याच्या शाखा, वंशावळ असते. दुसरा अर्थ म्हणजे श्व म्हणजे उद्या. अधिक श्व म्हणजे उद्या नसलेला. सजीव सृष्टी मर्त्य आहे. ती अशाश्वत आहे. सजीव सृष्टीचा उद्याचा भरोसा नसतो. संसारवेल मृत व्यक्तींची असते. तसेच निर्जीवांचाही भरोसा नसतो. त्यांनाही आयुष्य नसते, असते. त्यांनाही आयुष्य असते. ते सजीवांच्या पेक्षा जास्त असेल, परंतु तेही नष्ट होणारे आहे. त्याला आयुर्मर्यादा आहे. या संसारवेलीतील सजीवांना जगता यावे यास्तव या अश्वत्थ वृक्षाला पाने, फुले, फळे येतात. सजीवांनी याचा उपयोग करून आपले आयुष्य आनंदात व्यतीत करावे अशी परमात्म्याची अपेक्षा असते. परंतु सजीव त्याचा दुरुपयोग करतात. त्यातून भोग निर्माण होतात. सृष्टीलीला उपभोगताना तारतम्य राहत नाही.
अभिमान आणि अहंकार यामुळे भोग निर्माण होतात. अभिमान आणि अहंकार यामुळे भोग निर्माण होतात. यास्तव भोग निर्माण होतील अशा प्रकारे उपभोग घेऊ नयेत. ही फळे जीवांकरताच आहेत. परंतु भोगांच्या फळांचा अलिप्तपणे साक्षी भावनेने उपभोग घ्यावा. वंशवेल चालू ठेवावी, परंतु समबुद्धीने मुक्तीही मिळवावी. आयुष्य जगताना नुसतीच फळे खाऊ नयेत. हे सुंदर आयुष्य आणि ते जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी जो देतो त्याचा शोध घ्यावा. झाडाच्या मुळाचा माग काढावा. त्याची कृतज्ञता त्याला कळवण्यासाठी त्याचा पत्ता शोधावा. देणाऱ्याचे आभार मानणे हा साधा व्यवहार आहे. परंतु माणूस हा साधा शिष्टाचार विसरतो. माणूस भोग उपभोगताना मोठ्या मौजेने त्याची लज्जत चाकतो. त्यातच रममाण होतो. आपण जन्माला येताना आपल्याबरोबर काहीही आणले नव्हते आणि जाताना आपल्याबरोबर काहीही नेता येणार नाही हे पक्के माहीत असूनही तो साधा विचार करत नाही की याचा अर्थ हे आपल्या मालकीचे नाही. याचा मालक कोणीतरी वेगळाच आहे. तो मालक मुळाशी वसलेला आहे. त्याचे ध्यान लावावे. तेच अमृत आहे, तेच शाश्वत आहे. यमराजांनी येथे वृक्षाला शीर्षासन करायला लावलेले आहे. कारण आयुष्य ही नाथाघरची उलटी खूण आहे. आपण जे आयुष्य जगायला पाहतो ते त्याच्या विपरीत परिणाम दाखवत असते. माणूस दुःखातून सुटका करून घ्यायला सुखामागे जातो. सुखातून जास्त सुखाकडे झुकायला लागला की हमखास त्याच्या वाट्याला परत दुःख येते. परंतु तो जर दुःख जगायला शिकला तर त्याला अचानक परमानंदाचा, चिर आनंदाचा ठेवा सापडतो. मित्र जोडले की लगेच त्यातच शत्रुत्व जोडले जाते. वैरी नको असतील तर मैत्री टाळावी लागते. स्तुती करणारा निंदक तयार होतो. त्याचे दुःख होते. त्यापेक्षा निंदकाला जवळ ठेवून घ्यावे. युद्ध होत आहेत म्हणून शांततेचं महत्त्व टिकून आहे. पदार्थ जितका जवळ कराल तेवढा आनंद दूर होतो. मिळकतीवरून भांडणाशिवाय अन्य काही साध्य होत नाही. पदार्थ जितका दृश्य कराल तेवढा परमात्मा अदृश्य होऊ लागतो. हे वृक्षाचं शीर्षासन समजलं तर कैवल्यानंद प्राप्त होतो. आयुष्य ज्यासाठी आहे तो परमात्मा प्राप्त होतो. यासाठी फळांपेक्षा ते देणाऱ्याकडे, त्यांच्या अमृतमय मुळांकडे लक्ष द्यावे लागते. हरिओम.